अण्णांच्या वाढदिवसाचं आमंत्रण स्वीकारून आपण सर्वजण या पावसात अशा वातावरणातही सर्वजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो। दुसरी गोष्ट आमचे अण्णा आणि मावशी आमचा प्रवास म्हणजे मी ॲक्च्युली त्यांचं ते जे इयर्स टाकले होते त्यांच्यामध्ये 1974 मिसिंग होतं। ॲक्च्युली 1974 वॉज मिसिंग आणि ॲक्च्युली माझी एंट्री झाली यांच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये 1974 साली जेव्हा माझा जन्म झाला आणि माझ्या जन्मापासूनच माझा त्यांचा संपर्क म्हणण्यापेक्षा तो असतोच, पण त्यांचं प्रेम आणि त्यांचं मार्गदर्शन हे मला जन्मापासून मिळत आलं। तसं पाहिलं तर आम्ही खूप कष्टातून आणि त्यांच्या प्रत्येक संघर्षाचा मी साथीदार आहे पहिल्याचपासून। 1982 साली जेव्हा काका कॉलेजला होते तेव्हा अण्णा आणि मी आम्ही दोघं एका रूमवर राहायचो, तेव्हा मी चौथीला स्कॉलरशिपला होतो। तेव्हापासून आमचा शैक्षणिक प्रवास, अण्णांचं पूर्ण मार्गदर्शन। त्यानंतर 1986 साली अण्णा मावशीचं लग्न झालं। लग्न पण आमचं कौटुंबिक, कारण मावशी पण होती, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी इंटरनल आमच्या डिस्कशन असायचे, डिस्प्यूट्स असायचे। अण्णा मावशीच्या लग्नासाठी मी एकदा मार पण खाल्लेला आहे भाऊंचा, कारण नसताना, कारण काहीतरी त्यांची चिडचिड झाली आणि भाऊंनी मला बदललं कारण नसताना आणि मला म्हटले जा सासवडला आणि असा निरोप सांग। मी काही गेलो नाही, मी लपून बसलो, मी काही गेलो नाही, कारण मला या दोघांचं लग्न होणं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट होतं माझ्या मारापेक्षा, त्याच्यामुळे असा मला मारही बसला। त्यानंतर प्रामाणिकपणे लग्न झाल्यानंतर 1 वर्ष किंवा 1.5 वर्षानंतर कोणीच लोक जनरली कोणताही बाहेरचा व्यक्ती, बाहेरचा म्हणजे नवरा बायको आणि त्यांच्या मुलाच्या व्यतिरिक्त घरामध्ये जनरली कोणी कम्फर्टेबल नसतं, पण अशा प्रसंगात सुद्धा 10 बाय 10च्या रूममध्ये सांगवीमध्ये मी, मावशी, अण्णा, त्याच्यानंतर सूरजचा त्यावेळेस जन्म झाला होता आणि भैया निलेश भैया, आम्ही 6 जण 5 जण आम्ही एका 10 बाय 10ची सुद्धा प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो की रूम नव्हती। आमच्या रूममध्ये फक्त एक कॉट होती, कॉटच्या शेजारीच आमचं स्वयंपाकाची शेगडी असायची, त्याच्या शेजारीच आमची मोरी असायची। निलेश भैया आणि मी कॉटवर झोपायचो आणि अण्णा, मावशी आणि सूरज खाली मच्छरदाणी टाकून झोपायचे। आम्ही थोडं जरी हल्लो तरी आमच्या एकमेकांना पाय लागायचे। अशा परिस्थितीतून आम्ही दिवस काढले आणि इथपर्यंत आलो। त्यानंतर त्यांनी सांगवी, नसरापूर, नावरा, ओतूर असं भरपूर प्रवास केला, भरपूर संघर्ष केला। प्रत्येक वेळेस मार्गदर्शन, मला एक्सरे टेक्निशियन रेडिओग्राफीचा डिप्लोमा करण्यासाठी सुद्धा मला गसंब काही माहीत नव्हतं, रेडिओग्राफी किंवा हेल्थकेअर इंडस्ट्रीमधलं काहीही माहीत नव्हतं, पण हा व्होकेशनल कोर्सेस नवीन चालू झाले। मी लोहारकामला ॲडमिशन घेतलं होतं ITIला, कारण त्यावेळेस त्याचंच ट्रेंड होतं, काहीतरी ITI करायचं कुठेतरी नोकरीला लागायचं। पण अण्णा म्हटले नाही, असा एक पॅरामेडिकलचा कोर्स आलेला आहे, पहिलीच बॅच आहे आणि तू त्याला ॲडमिशन घे। मला पॅरामेडिकलचं स्पेलिंगही येत नव्हतं, पण अण्णा म्हटले घे ॲडमिशन, बाकीचं मी बघतो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर कॉलेजही केलं, रेडिओग्राफीचा कोर्सही केला। माझ्या क्षेत्रामध्ये मला जेवढं शक्य होता येईल तेवढं मी सक्सेसही झालो। पण अण्णा आणि मावशी म्हणजे मी नेहमी म्हणतो की माझ्या आईने मला जन्म दिला, पण मला पूर्ण घडवलं माझ्या मावशीने। मी नेहमी म्हणतो की तिने मला स्वतःचं मुलासारखं सांभाळलं। ती मला म्हणते आणि मी तिला म्हणतो की आम्ही दोघं एकमेकांचे पहिलं प्रेम आहोत। बाकी शेवटी कुटुंब असतं, नंतर मुलं वाढत गेली, मी माझ्या कुटुंबात गुरफटत गेलो, त्यामुळं तितकं एक डेली जरी कॉन्टॅक्ट राहत नसलं तरी पण माझ्या आयुष्यात मी जो काही आज आहे तो फक्त माझी मावशी आणि माझ्या अण्णांच्यामुळे। अण्णा माझे वडील गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली वैद्यकीय क्षेत्रामध्ये 30 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा या कोविडच्या महामारीत मी असा दुर्भागी माणूस होतो की मी माझ्या वडिलांना लावत होऊ शकतो, पण त्याही परिस्थितीमध्ये अण्णा माझ्या पाठीमागं खंबीर उभे राहिले आणि भाऊ गेल्यानंतर खरेच वडिलांचं क्षेत्र आमच्या बरोबर जर असेल तर आमच्या अण्णांचं आहे। म्हणजे सॉरी, थोडासा आनंदाचा क्षण आहे, असं भावनिक होणं योग्य नव्हतं, पण ठीक आहे, जे आहे ते आहे। आज आयुष्यामध्ये मी तर वैयक्तिक खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण या 2 व्यक्तींनी, या सर्व जगताप कुटुंब असू दे किंवा आमचे सगळे नातेवाईक असू दे, सगळ्यांसाठी स्वतःचा स्वार्थ सोडून, स्वतःचा आनंद सोडून जो त्याग केला आमच्या सर्वांसाठी, त्याच्यासाठी तुम्ही दोघं आमच्या आयुष्यात आले, त्यासाठी मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो। आणि असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद इथून पुढील आयुष्यातही कायम राहू द्या।
अण्णा मध्ये आजारपणामध्ये ऍक्च्युली मला मोठा मुलगा म्हणून जेवढा एफर्ट्स द्यायला वेळ मिळायला पाहिजे होता तो माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मला देता नाही आला. पण मला सूरज आणि चंदन, अपूर्वा आणि मयुरी या चौघांचं इतकं कौतुक वाटतं की ते म्हणजे जगातली सर्वात व्यवस्थित आणि सर्वात चांगल्या गोष्टी ज्या त्यांच्यासाठी करता येतील त्या त्यांच्यासाठी करतात आणि त्याचे निकालही खूप चांगले आलेत. अण्णा एकदम व्यवस्थित सगळे बरे झाले. तर मी मयुरी, अपूर्वा, सूरज आणि चंदन यांनाही खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही जे एफर्ट्स घेताय त्या सर्व एफर्ट्सला चांगलं यश मिळू दे. आणि मी फक्त एवढंच सांगेल की मी आज एक त्यांच्यासाठी गिफ्ट पण आणली, त्याच्यात पण मी तेच लिहिलेलं आहे आणि गिफ्ट पण आणली. फक्त एवढंच सांगेल की प्लीज मयुरी, अपूर्वा, सूरज आणि चंदन प्लीज या नात्यामध्ये EGO हा शब्द आयुष्यात येऊन देऊ नका. माझी एवढीच सगळ्यांना विनंती असेल. तुमचं पुढचं आयुष्य एकदम सुखाचं, आनंदाचं, निरोगी जावं हीच मी परमेश्वराच्या प्रार्थना करेल. आणि शक्य जर असेल तर माझं जे काही उरलेलं आयुष्य असेल तेही तुम्हाला मिळव हीच प्रार्थना.